तर जाऊया नक्कीच अंतिम सामन्याकडे. आणि अंतिम सामन्याच्या पहिल्या 4 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक माजी उपसरपंच वाईस ऑफ मानकोली काळराम केणी सर. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. पुन्हा एकदा व्यासपीठावरती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अगदी वेलात वेल काढून इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या वतीनं या वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गेले 3 दिवस चाललेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये जे 2 संघ दाखल झाले त्या दोन्ही संघांना अगदी विजयासाठी शुभेच्छा असतील. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार आणि वीर तानाजी दापोडे तसेच आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाकडून सोमनाथ पाटील आणि प्रकाशदादा पाटील यांना शिवनाथ म्हात्रे त्यांचे सहकारी खेळाडू आहेत यांच्याकडून शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. शिवनाथ म्हात्रे स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरिभक्त पारायण सुभाष महाराज तरणे साहेब आणि त्यांचे सर्व वारकरी संप्रदायाचे सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय, कारण की ते येथे येऊन या स्पर्धेची त्यांनी शोभा ही द्विगुणित केलेली आहे. तर जाऊया आपण बोलूया सामन्याकडे. सलामी जोडी वीर तानाजी दापोडे राजेश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करताना सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. बीपीएल प्रीमियर लीग 2022 चा मेगा फिनाले सामना खेळताना. तर यस अंतिम सामन्याला सुरुवात होते. नक्कीच दोन्ही संघांच्या आपण टाळ्यांच्या गजरात नक्कीच अभिनंदन करूया. बीपीएल अंतिम सामन्यातील पहिला चेंडू गोलंदाज शहरात भोईर ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी लेग स्ट्रिक वरचा चेंडू होता. चेंडूला हलक्याच हाताने शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये खेळले होते. चांगले क्षेत्ररक्षण होतं, क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होते आणि एका धावीने संदेश पाटील यांनी आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. बघा 40+ क्रिकेटमध्ये 45च्या खेळाडूंनाही किती महत्त्व असते याचं एक उदाहरण देतो. मागच्या सामन्यात सदा पाटील 0वर बाद झाले आणि तिथून त्यांच्या संघाची जी घसरगुंडी झाली ती नक्कीच थांबली नव्हती. संतोष तरे बंदऱ्यामारुती काल्लेरे संघाचा हा खेळाडू अगदी पुलचा फटका खेळलेत. बघूया चेंडू चाललाय लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू सीमापार. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा तो चौकार. फलंदाज सलामीवीर संतोष तरे याचा पहिला फटका आपण बघितला, पुल केला होता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुढील चेंडू हे इथे चांगला चेंडू आहे. अगदी गुडलँडवर चेंडूची फेकी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलतोय. गोलंदाज शरद भोईर. वेल होती दोन्ही फलंदाजामध्ये एकदा पूर्ण करण्याची आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 6 वर. निश्चितच नाथाजी मिटकर इथे उपस्थित आहे. त्यांनी वीर तानाजी दापोडी संघासाठी एक मेजवानीची इथे घोषणा केलेली आहे. रमाज बॉडी क्लबचे प्रोप्रायटर रमाकांत म्हात्रे कालवार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघासाठी. इथे एसटी रक्षक झेल टिपतोय आणि हा झेल कोणाचा, तर संदेश पाटील या खेळाडूचा आहे. वीर तानाजी दापोडी संघाचा संघनायक अंतिम सामन्यामध्ये अपयशी ठरताना. बिग ब्लो
काला तर 2 वर्ष नक्कीच यात्रांपासून आपण दूर राहिलो होतो आणि आता मात्र नव्या जोमाने नव्या उत्साहाने प्रत्येक गावची यात्रा साजरी होणार आहे. या यात्रांसाठी प्रत्येक गावच्या गावकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फलंदाज जगदीश पाटील आलेले आहेत क्रमांक 3 वर. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे खेळाडू आहेत. शरद भुईरेच्या पहिल्या चेंडूवर अगदी लेटकटचा फटका केला जो चेंडू थोडासा शॉर्ट थर्डमॅन रिझनवर वळला होता. तिथे उपस्थित होते पंडित भुईर हे क्षेत्ररक्षक. जोशी 11 भादवड संघाकडून खेळताना त्यांना पाहतोय. धावसंख्या झाली ती 7 धावा. काय कमालीचा खेळ सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला चिकणे सर या स्पर्धेच्या माध्यमातून. या इथे अगदी फटका केलेत. बघूया चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष आणि लॉंग ऑन सीमारेषा लगत एक चांगला झेल टिपलेला आहे आणि वीर तानाजी दापोडे संघाला लागलेला संतोष तरेच्या रूपानं दुसरा धक्का. च्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येवर नजर टाकली तर वीर तानाजी दापोडी संघ नाणेफेकी आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 7 या धावसंख्येवर. खरे म्हटलं तर कायम केणी सर दोन्ही संघ डार्क हॉर्स होते. या संघांवर बघा ना कोणाचंही लक्ष नव्हतं. असं वाटलंही नव्हतं की हा संघ हे दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये पोचतील. मात्र प्रेक्षकांचा अंदाज चुकीचा ठरला. सर्व संघ मालकांचा अंदाज चुकीचा ठरला आणि त्यासाठी या दोन्ही संघाच्या खेळाडूंना खरोखरच खेळाडूंचे मानावे तेवढे कौतुक करावे तेवढे कौतुक कमी आहेत. अगदी दोन्ही संघ चिपे रुस्तम या स्पर्धेमध्ये ठरले आहेत. काय कमालीचा खेळ. वीर तानाजी दापोडे राजेश पाटील यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे यांचा संघ. भिवंडी तालुका 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा मेगा फिनाले सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज येथील प्रवीण दीपक, त्यानंतर सोमनाथ पाटील आणि शरद भुईर यांनी काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघासाठी. पहिला चेंडू अगदी पद्मनाथ यांनी ऑन साईडला उडवलाय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि इथे बघूया आता या चेंडूवर फलंदाज धावचीत बाद होतील. जगदीश पाटील केलं होतं. इथे अगदी अपील उचलून धरले. बघूया उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. मात्र दोन्ही पंच अगदी चर्चा करतील. बघूया स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे यांनी
मेन पंच गोरख पाटील या चेंडूवर काय घडलंय याचा विचार माई निश्चितच करतील. हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय की नाही याचं काही क्षणात उत्तर आमच्यापर्यंत येईल. 3 बाद 8 धावा आणि पिंटू साठी अपील. आणि फलंदाज नाबाद. चांगली गोलंदाजी. मी मगाशीच उल्लेख केला की सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाचे 4ही गोलंदाजांनी अगदी चांगली गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. शरद भोईर असतील, प्रवीण म्हात्रे, दीपक म्हात्रे आणि सोमनाथ पाटील. धावसंख्या झाली ती 8. येथे फटका उडवला आहे. बघूया क्षेत्ररक्षक. अगदी चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न, अगदी उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. बघा त्यांचे सहकारी त्याचं कौतुक करताना त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मी तर म्हणेन की हा झेल नाही तर त्यांनी आपल्या संघासाठी मूल्यवान 2 धावा इथे वाचवलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 10. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघाच्या माध्यमातून. बघा प्रवीण म्हात्रे यांची जर बॉलिंग ऍक्शन आपण पाहिली तर निश्चितच हवेदेवी गावचा मनोज भुईर या गोलंदाजीची आठवण ताजी होते. चांगला चेंडू, अप्रतिम. धावसंख्या 10. पद्मनाथ आणि पिंटू. प्रवीण मात्र ओव्हर द विकेटनी. पुढील चेंडू पिंटू साठी हा खराब चेंडू आहे आणि अगदी या चेंडूवर बिमार चेंडू देखील पंचांनी घोषित केले. म्हणजे 1 2 का 4 अगदी ते 5 धावा या बोनसच्या स्वरूपात आले आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. म्हणजे हा चेंडू निश्चितच थोडीशी डोकेदुखी ठरलेली आहे. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघासाठी तब्बल 5 धावा खर्च केली आहेत प्रवीण म्हात्रे यांनी आणि धावसंख्या झाली ती 15. कळकळीची विनंती असेल सर्व संघ मालकांना, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावर यायचं आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपला शाही सन्मान आणि स्वागत या ठिकाणी केला जाणार आहे. गोलंदाजी ते मात्र सुरू होत आहे. बघा प्री हिट होता इथे. गोलंदाजाने तर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मिळत आहेत. सन्माननीय प्रतापशेठ पाटील राहणाल या ठिकाणी उपस्थित आहेतच. रिग्नेश 11 संघाचे मालक, त्यानंतर चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली गणेशजी केणी कार्याध्यक्ष आणि रविकांतजी पाटील चौथा हिरवा मानकोली बी संघाचे सर्वेसर्वा, स्वराज्य विवाह प्रतिष्ठान दीपकजी म्हात्रे गणपतजी भोईर, A1 जोडी निलेशजी पाटील सुकेजी डाकी, ओम साई दाबा संतोष कोळी, इको झोन इको ग्रुप भार्गव 11 सदानंद पाटील पिंपळनेर यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. गोलंदाज प्रवीण पिंटू याच्यासाठी हा चेंडू अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझनमध्ये खेळलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील तितकी चांगली आहे. त्यानंतर सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे स्वतः खेळत आहेत. नाना स्पोर्ट टेमगर विजयजी चौधरी
वीर तानाजी क्रीडा मंडळ आपण पाहतोय की फायनलमध्ये खेळत. त्यानंतर सुमित कुमार अँड कंपनी, नितीनजी पाटील सुरई, महेश पेपर ट्यूब दिवे, अमित भोईर किंवा अजित भोईर, या सर्वांना विनंती असेल आपण या क्रीडानगरीमध्ये कुठे असाल उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर यायचे आणि या आयोजकांना, या स्पर्धेच्या आयोजकांना आपला सन्मान करण्याची संधी द्यायची. धन्यवाद. अगदी बरोबर आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-18 या धावसंख्येवर आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे हा संघ. तर बघूया उर्वरित 2 षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल की गोलंदाजी हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर. यस मित्र, 3 दिवसांच्या या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये शेवटची 2 षटकं आपल्यापर्यंत नक्कीच या इनिंगची मी पोचवेन. वीर तानाजी दापोडे आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या 2 संघामध्ये अंतिम सामना आपण पाहत आहेत. 10 ते 11 वर्षांचं स्वप्न खरे तर पूर्ण केलेले, प्रीमियर लीग खेळण्याचं स्वप्न सर्व खेळाडूंचं पूर्ण केलेले त्यांना प्रथम आपण वीर तानाजी दापोडे, सन्माननीय आनंदजी पाटील, राजेशजी पाटील, विष्णूजी पाटील आणि त्यांच्या सर्व संघ सहकार्यांना आपण धन्यवाद देऊया. सर्वच खेळाडूंचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आयोजन नियोजन अगदी चोख, कुठेही कमी पडू दिलेले नाही आहे. सामना सुरू आहे. आतापर्यंत 2 षटकं संपलेले आहेत. 18 धावा झालेले आहेत 9च्या सरासरीने वीर तानाजी दापोडे संघाच्या. चेंज ऑफ पेस कुठे ना कुठे मात्र चेंज ऑफ पेस करताना दिशा भरकटलेले. पहिल्यांदा छातीवर हात घेतले सुनील म्हात्रे यांनी, त्यानंतर हळूहळू आपण बघितलं की हात त्यांनी अगदी खोलले. थंडीचं वातावरण नाही आहे मात्र तरीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते की हळूहळू अगदीच वाईटचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सोमनाथ फास्टर वन अगदी तेज तर्रार चेंडू. अपेक्षा होती फलंदाजाला की त्याचप्रमाणे चेंडू टाकण्यात येईल, हाफवाली देण्यात येईल सोमनाथकडून, मात्र अपेक्षा भंग झालेला आहे. फलंदाज पद्मनाथ नॉन स्ट्राईक एंडला आहे पिंटूचा. पिंटूने आतापर्यंत जर विचार केला तर 9 धावा केल्या, त्यामध्ये एक चौकारी खेचलेला आहे. खेळपट्टीवर राहणं शेवटच्या षटकापर्यंत या 2 फलंदाजांना आवश्यक आहे. कुठला फलंदाज त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो बघूया. हाफवाली दिली होती, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या अंगाला आपण बघितलं स्पष्टपणे की वळला होता. सोमनाथ ज्या चेंडूंसाठी ओळखला जातो तेच चेंडू आपण त्याच्या भात्यामध्ये पाहतोय. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला आहे संघ आणि कुठलीही कमतरता सोडणार नाहीयेत प्रयत्नांची. खेळाडू इथे चेंडू पायांवर आदळतोय. फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ. काय करावं फलंदाजांना तेच समजत नाहीये. सिंगल घ्यावी, सिंगल डबल घ्यावी की मोठे फटके मारावे, या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज खरे तर आहेत. आणि सोमनाथ पाटीलने आपल्या चतुराईने, आपल्या बोटांच्या नक्कीच जादूने फलंदाजांना संभ्रमात पाडलेले. रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेला आपण पाहतोय की मोठे फटके येणं दुरापस्त असते, मात्र सिंगल डबल सुद्धा येत नाहीयेत. कठीण परिस्थिती वीर तानाजी दापोडे संघासमोर आहे. 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत फक्त. पुढे येऊन खेळलेले आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केलेली, दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न, धोकादायक दुसरी धाव. पद्मनाथ डेंजर एंडला, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची बघितली. भरपूर प्रयत्न केले जात आहेत धावा वाढवण्यासाठी, मात्र गोलंदाजी तितकाच चतुर आहे. बस नाम ही काफी आहे. सोमनाथ पाटील, आई जोगेश्वरी जू नांदुरकी संघाकडून खेळणारा हा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. पूर्णपणे पाहतोय आपण तंत्र फेल झालेलं आहे फलंदाजाचं. लाजवाब बेमिसाल गोलंदाजी सोमनाथकडून. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत, 1 वाईट आणि 1 डबल, अशा 3 धावा खर्च केलेले आहेत.
21 धावा धावफलकावर वीर तानाजी दापोडे संघाच्या. कुठे ना कुठे चेंडू बाहेरच्या अंगाला वळलेला आहे. यस, 3 षटकं इथे कंप्लीट झालेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने फक्त 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित एका चेंडूमध्ये किती धावा जोडतील वीर तानाजी दापोडे या संघाचे फलंदाज हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असेल. तोपर्यंत जाऊया पण इंटरेस्टिंग संगीत ऐकूया. च्या दरम्यान खूप या ठिकाणी टीम मीटिंग झाली. एक षटक अजूनही शिल्लक आहे. 7च्या सरासरीने 21 धावा वीर तानाजी दापोडे संघाने केलेले आहेत. खरं तर वीर तानाजी क्रीडा नगरी आहे आणि वीर तानाजी दापोडे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणं हा योगायोग आहे. या अगोदर दापोड्याचाच एक संघ होता वीर तानाजी दापोडे संघाविरुद्ध ओमसाई धाबा. तो संघ मात्र पराभूत झाला. खूप जिव्हारी लागला असेल तो पराभव संतोष कोळी आणि त्यांच्या टीमच्या. कारण एक क्षण तर असा होता की असं वाटलं होतं की संतोष कोळींचा संघ ओमसाई ढाबा सामना जिंकेल. मात्र अशी काही जादू केली नक्कीच गोलंदाजांनी की वीर तानाजी दापोडे संघ त्या सामन्यामध्ये विजयी झाला. सुपर 3 मध्ये गेला आणि लकी ड्रॉच्या आधारे आपण सर्वांनी बघितलं की वीर तानाजी दापोडे हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला. इथे थोडासा अडचण येते. शेवटचं षटक आहे आणि सर्व जबाबदारी आहे ती पद्मनाथ याच्या खांद्यावर. एक चेंडू केलेला आहे पद्मनाथ, एक धाव केलेली आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, कितीचं टार्गेट असेल मेगा फिनालेसाठी सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघासमोर. संघामध्ये सर्वच स्टार खेळाडू असणं आवश्यक नसतं असं दोन्ही संघांनी या ठिकाणी दाखवून दिलेले. 21 धावा झालेल्या आहेत तरी साहेब 3 षटकामध्ये 7च्या सरासरीने. बऱ्याचशा संघामध्ये 3 ते 4 स्टार खेळाडू होते. त्या संघांना नक्कीच आपला गाशा गुंडाळावा लागलेला आहे. मात्र ह्या दोन्ही संघात जर आपण बघितले तर 1-2 स्टार शिवाय सर्वच स्टार खेळाडू नाही आहेत. ओहो, इथे परफेक्ट यॉर्कर. यस, पंचांचा इशारा काय येतोय तिथे? पंच सांगायचं आम्हाला या नो बॉलचा इशारा आहे. यस, नो बॉलचा इशारा आलेला होता. मात्र परफेक्ट यॉर्कर होता. अतिशय वेगवान चेंडू. पद्मनाथ याला तर त्रिफलाचित केलं होतं. दरम्यान पंचांचा नो बॉलचा इशारा. बघा, फायनलमध्ये तुम्ही गोलंदाजी करता. एक साधी गोष्ट की अंपायरना तुम्ही सांगू शकत नाही, कॉलिंग करू शकत नाही. अगदी नगण्य सामान्य गोष्ट इथे चूक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि नो बॉलचा इशारा येतोय पंच पाटील सरांचा. पुढील चेंडू फिट असेल. नो बॉलने धावसंख्या 2 ने पुढे सरकलेले. 23 धावा धावफलकावर लागलेले. धावा येवोत कशाही येवोत. वीर तानाजी दापोडे संघाचे पाठीराखे सांगत असतील की नो असो, वाईड असो, लेग बाय असो, वाईज असो,
धावा येणं अतिशय महत्त्वाचे आहे, किमान 40. हो हो, इथे हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, वन बॉल चेंडू सीमारेषा पार. एक जबरदस्त अफलातून चौकार. त्यांच्या नक्कीच मेहनतीला दाद द्यावी अशी वाटते, सल्यूट करावा असा वाटतोय. कारण प्रथमच हा संघ या संघटनेमध्ये सहभागी होतोय आणि थेट रजनी स्पर्धा आयोजित करतोय. बेस्ट ऑफ लक. नक्कीच पॉवर शेलार आपली स्पर्धा ही अतिशय चांगल्या वातावरणात, खेळमेळीच्या वातावरणात पूर्ण पार पडावी ह्याच आमच्या शुभेच्छा. चला लवकरात लवकर निर्णय घ्या. सिद्धी ट्रान्सपोर्ट कॅप्टन संभाजी म्हात्रे, आपण त्वरित निर्णय घ्या. 27 धावा धावफलकावर लागलेले आहेत. वीर तानाजी क्रीडा नगरीमध्ये जेव्हा जेव्हा डे नाईट स्पर्धा असते तेव्हा प्रेक्षकांना पर्वणी असते. प्रेक्षकांना बसण्यासाठी जरी गॅलरीज असल्या तरी मात्र आजूबाजूचा जो डोंगराळ प्रदेश आहे त्या डोंगराळ प्रदेशामध्ये नक्कीच प्रेक्षक मनमुराद सामन्यांचा आनंद घेत आहेत. आणि आता या क्षणी बरेचसे प्रेक्षक या अंतिम सामन्याचा हे आस्वाद या डोंगराळ भागामध्ये बसून घेत आहेत. त्यामध्ये पंकज भोईर यांचा मी उल्लेख करेन.
त्यांच्याकडून या स्पर्धेला दोन्ही संघांना अंतिम सामन्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. मॅन फ्रॉम राहनाल, विलासमती राहनाल संघाचे अष्टपैलू खेळाडू रमा बॉडीजचे नक्कीच कोच स्वतः ऑनर आहेत, मालक आहेत रमा जिमचे रमाकांत म्हात्रे यांच्याकडून खास करून सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. इथं भरपूर शुभेच्छा येत आहेत. मी स्वतः मोबाईल स्विच ऑफ केलेला आहे, इंटरनेटही बंद केलेलं आहे. सर्वांच्या शुभेच्छा दोन्ही संघांना या ठिकाणी मी पोहोचवलेल्या आहेत. यस, मी सांगणार नाही की 500 मैसेज मेरे को आए थे, परंतु तरी सुद्धा धावसंख्या दादा आधीच सांगितलेली 27 झालेली आहे. रवींद्र इथे नक्कीच अजिबोगरी फटका आपण बघितला. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे, तर कुठे ना कुठे पंच सहमत नाहीयेत. प्रेक्षकांना वाटलं होतं, खास करून मी तर म्हणून गोलंदाजालाही वाटलं होतं की कुठे ना कुठे बॅटचा स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. मात्र पंचांच्या नजरेची नक्कीच पंचांनी जो अंदाज घेतला होता त्याची मी तारीफ करेन. एक धाव येते, एक धावेने धावसंख्या 28 वर पोहोचलेली आहे. बाला ओव्हर द विकेट. पद्मनाभसाठी इथे चेंडूचा अंदाज घेतला नव्हता, फक्त आणि फक्त बॅट फिरवली होती. प्रेक्षक नाराज असतील पद्मनाथवर, कारण रिलीज गोलंदाज इथे गोलंदाजी करतोय रवींद्र. या अगोदर हे षटक दीपकने हाताळलं होतं. खोलटप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. मिडॉन क्षेत्रामधून चेंडू जातोय नक्कीच लॉंगॉनवर. सोमनाथ आहे तिथे आहे. धाव तर पूर्ण होते पहिली, त्यानंतर दुसरी धाव ही पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव आय थिंक पूर्ण केलेली आहे. येस, जिथं एक धाव होती तिथे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 3 धावाने धावसंख्या 31 वर पोहोचलेली आहे. उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. हॉप वाली दिली होती. खरं तर हवेत चेंडू सोडला होता. यास पंचांकडून रनआउटचा इशारा येतोय. फलंदाज धावबाद. वीर तानाजी दापोडे संघाकडून सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघाला. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. कमेंट्स नक्कीच साहेबांकडून आल्यात की समालोचन खूप चांगलं होत आहे या स्पर्धेसाठी. धन्यवाद साहेब. अशाच कमेंट्स आपल्याकडून नेहमीच येत राहो हीच आमची सदिच्छा.
याच ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आपल्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेला 10 ते 11 वर्ष झाली. प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक संघाचं स्वप्न होतं की प्रीमियर लीग व्हावी. ही प्रीमियर लीगचं स्वप्न सन्माननीय आनंदजी पाटील, राजेजी पाटील, त्यानंतर विष्णूजी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे प्रीमियर लीगचं स्वप्न पूर्ण केलं. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून नक्कीच या आयोजकांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांना, उपाध्यक्ष आणि इतर सदस्य तसेच संघाचे कर्णधार आपणास विनंती करतोय, आपण क्रीडानगरीमध्ये कुठे असाल तर यायचं आहे व्यासपीठावर. आपल्या या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून सर्वच आयोजकांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. हरिदासजी पाटील आपण या 12वे नका बसू, आपण उपाध्यक्ष आहेत. यस, यस, 40+ प्रीमियर लीग सन्मान्य अध्यक्ष आनंदजी पाटील, आपण या समोर राजेजी पाटील, आपण ही समोर या. शुभ असते. च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मेगा फिनालेमध्ये शेवटच्या सत्रामध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक. नक्कीच एक मधुर सुमधुर आवाज या भिवंडी तालुक्यात नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची छाप पाडलेली आहे असे आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर सर. थँक्यू सो मच. ज्ञानेश्वर चिकणे सरांचा देखील मनापासून आभार. सुंदर आणि अप्रतिम समालोचन त्यांचं आपण पहिल्या रात्रीपासून ऐकतो या BPL मध्ये. त्याच्यानंतर आमचे नक्कीच कालीराम केनी सर असतील, त्याच्यामध्ये आमच्या नक्कीच या दरम्यान कालच्या रात्रीमध्ये जेवण पाटील सर देखील होते. मोहनदादा भोईर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. काही सन्मान आहेत. यस चिकणे सर. यस, त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य उपाध्यक्ष आणि वीर तानाजी दापोडे, नवीन 40+ संघ या संघाचे आधारस्तंभ हरिदासजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. आनंदजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, अध्यक्ष, BPL भिवंडी न्यू 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेचे अध्यक्ष आनंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते हरिदासजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. बॉक्स मध्ये सज्ज असतील राहुल भोईर सर. थँक्यू सो मच ज्ञानेश्वर चिकणे सर. चला आपण अजिबात वेळ न घेता लगेचच फिल्डिंग लावून घ्यायच्या. अंतिम
आदरमान मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन टीम मध्ये अंतिम सामना असणार आहे. मेगा फायनल मात्र कोण असणार आहे शिलेदार, कोण असणार आहे आदरमान वारसदार या पहिल्या क्रमांकाच्या पहिल्या सीझनच्या वेळेस भिवंडी प्रीमियर लीगचा मानकरी. त्यासाठी मात्र हा अंतिम सामना भरपूर महत्वाचा. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे, आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची. बॅटर देखील मैदानाच्या मध्ये येऊन आता मात्र 2 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. फिल्डिंग लावून सामना सुरू करण्यास हरकत नाही आहे, प्लीज. टार्गेट या मॅच मध्ये विजयासाठी 32 टार्गेट आहे. सिद्धी ट्रान्सपोर्ट संघ कालवार मेगा फायनल मध्ये नक्कीच दोन्ही संघ दाखल झाले होते. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात संदेश पाटील पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बाटच्या दरम्यान बरोबर संपर्क इथनं झालेला नाहीये. धावीतनं पहिली मिळणार आहे. एक सिंगल. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आणि शरद. नाथा मिटकरांच्याकडनं हेमंत मिटकरसाठी पारितोषिक असणार आहे. 3 झेल पकडल्या तर रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक. यावेळेचा फटका चांगला आहे. अकोटपद चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हा शॉट आहे. धावा देखील मिळतील दमदार 6. या प्रीमियर लीग मधील त्याचा हा पहिला मोठा फटका षटकार होता. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली. त्या गोष्टीचा फायदा शरद लगेचच घेणार आहेत. 2 धावा आहेत ना मिळतील. 100% कमेंटमेंट द्यावी लागणार आहे मॅच मध्ये. मेगा फायनलची मॅच आहे. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये चुका केल्या तर पहिल्या क्रमांकाचा मानकरी होण्यासाठी मात्र भरपूर मेहनत करावी लागेल. पुढील चेंडू आदरमानचा हा फटका हवेत आहे. तिथे फिल्डर उपस्थित आहेत मात्र झाली आहे चूक. झाली आहे चूक. चेंडूची बघितली वाट आणि चेंडूनी आता मात्र लावली आहे वाट. 1-2 का 4 धावा 4. चौकार देखील पहिला आणि षटकार देखील पहिला. मात्र महत्वाच्या मॅच मध्ये फटके येत असताना मॅच फायनलचे आहे. धावा गरजेच्या आहेत आणि महत्वाच्या आहेत. स्कोर 13 आहे आकड्यावरती. झटपट धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते असंच आपण म्हणू शकू. पाहता पाहता अनेकीचा 13 आहे आकड्यावरती स्कोर बोर्ड. आदरमान अनसाइडला कॅच होतं. चेंडू शॉट स्क्वेअर लेग मध्ये फेल झाला. तोपर्यंत मिळते एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण जाऊन पोहोचलाय. आदरमान 14 आकड्यावरती प्रथमच संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. पहिली सीझन नवीन फोर्टी संघटनेच्या माध्यमातून बघतो आपण. खास करून आनंदजी लक्ष्मण पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. खराब फिल्डिंग झाली आहे तिकडे. डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये उपस्थित आहेत. चेंडू शोधून फिक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळणार आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर एकूण 15 या आकड्यावरती. 15 इन बोट. 15 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. पहिल्या षटकाच्या दरम्यान बघतो आपण खेळ कंप्लीट झाला. पहिला ओव्हरच्या अखेरीस पहिला दरम्यान इनिंग मध्ये 31 बनवल्या होत्या आणि 32 छोटस टार्गेट आहे. आणि स्कोर बोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतोय 16 आकड्यावरती.
चला वेळ थोडासा कमी घ्या. स्कोर 16 आकड्यावरती आहे. विजयासाठी टार्गेट 32 होत्या मॅच मध्ये. षटकातील पहिला चेंडू दरम्यान अकुट टप्पाचा आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क मात्र झाला नाही. अंतिम मॅच आहे भिवंडी, अर्थातच भिवंडी 40+ प्रीमियर लीग नवीन 40+च्या माध्यमातून, अर्थातच BPL सीझन 1 आणि सीझन 1 ची ही अंतिम मॅच. कोण असणार आहे शिलेदार? या पहिल्या सीझनचा चॅम्पियन कोण असणार आहे? त्यासाठी मात्र हा सामना भरपूर महत्वाचा आहे आणि सर्वांचं लक्ष मात्र या मॅचकडे लागला. षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय खराब असणार आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 17 या आकड्यावरती. 17 इन अ बोट. पहिल्या इनिंग मध्ये धावा भरपूर कमी झाल्यात आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये धावा देखील एकूण 16 आल्या होत्या. एक चांगली बॅटिंग पहिल्याच षटकामध्ये आपल्याला शरदची पाहायला मिळाली. एक सिक्सर, एक चौकार देखील आला होता. नेक्स्ट बॉल. हा दरम्यान आताचा मात्र चेंडू चांगला आहे. अशी काय बॉलिंग केली तर मात्र मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. तो आता मात्र इथनं प्रयत्न करत असताना सदानंद पाटील. स्कोर 17 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. विजयासाठी टार्गेट या मॅच मध्ये 32 आहे. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा हा चेंडू आपण बघतो फुल टॉस तर होता, मात्र चेंडू भरपूर यावेळेसचा जर विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त डीप मध्ये पाहायला मिळाला. फुलर लेनचा हा चेंडू होता. भरपूर सुंदर चेंडू. एक धाव मात्र भरपूर महत्वाची आहे. एक धाव इथं मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 18. 22चा इशारा अंपायरचा देखील आपल्यापर्यंत आला. 18 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. विजयासाठी 32चं टार्गेट छोटंसं होतं या मॅच मध्ये. तर चांगली बॉलिंग करून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. सामना अजूनही संपला नाही. वीरतानाची दापोडे संघ प्रयत्न करत असताना या मॅच मध्ये नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका चांगला आहे. इनसाइड आउट. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत वेगानं दुसरी धाव कंप्लीट व थ्रो झाली. अजून काय धावा इथनं मिळतील का? आणि धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडू एका एंडला. संधी इथनं पुन्हा एकदा आली होती. मात्र या दरम्यान बघतो आपण धाव घेत असताना आता मात्र बॅटर बाद होणार आहेत. फलंदाज बाद. वीस धावा झाल्यात. अजून 12 पाहिजे. चौदा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या मॅच मध्ये अजूनही धावांची गरज आहे. 12. सोमनाथ आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 14-12चं इक्वेशन. हा सामना दरम्यान जिंकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागणार आहे. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागणार आहे. दोन बंधू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सदानंद पाटील. षटकातील पुढील चेंडू. दरम्यान काहीतरी वेगळं करायचं होतं. बॅटरला फक्त दिशा द्यायची होती. स्कूप करायचं होतं. मग अंपायरचा इशारा लेग बायचा आपल्यापर्यंत येत असताना
एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतो 21 आकड्यावरती 21. अजूनही विजयासाठी या मॅच मध्ये 11 धावेची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहे. 13-11 इक्वेशन आहे. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल वीरतानाची दापोडे टीमला तर विकेट घ्यावे लागतील आणि डॉट चेंडू टाकून दबाव प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट करावा लागेल सिद्धी ट्रान्सपोर्ट टीम कालवार. आता आतापर्यंत कालवार संघाचा खेळ भरपूर चांगला राहिला बीपीएल मध्ये. हा दरम्यानचा चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळायला वेशअप मध्ये. इथनं धाव मिळणार नाही आला. डॉट बॉल. एकूण षटक बघतो आपण संपले 2 ओव्हरचा खेळ संपला. 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21. अजूनही विजयासाठी 11 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. बॉलर्स पिंटू आलेत. चला वेळ थोडासा कमी घ्या. विजयासाठी या मॅच मध्ये अजून 11 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा हवेत 11. इनसाइड आउट फटका हवेत खेळले. तिथे जवळपास फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. दूरचा प्रवास आहे. चेंडू या दरम्यान उचलून करेपर्यंत 3 धावा. सदानंद पाटील मात्र पोहोचले कसे विषय. स्कोर 24. चांगला चेंडू फटका देखील तेवढा चांगला समोर खेळले. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची आता चांगली झाली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव इथनं मिळणार आहे. सिंगल डबल धाव देखील आता या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आहे. कारण का इथनं विजयासाठी जर आपण विचार केला तर अजूनही 7 धावेची गरज आहे. म्हणजे ट्रॉफी पासून 7 धावा दूर आहे असं आपण म्हणू शकू. जर इथनं चांगली बॉलिंग केली, विकेट घेतल्या, 1-2 विकेट आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा दरम्यान वीरतानाची दापोडे संघ कमबॅक करू शकेल. चांगली मॅच पाहायला मिळते. पीपीएल सीझन 1 पहिली सीझन आपल्याला पाहायला मिळते आणि या पहिल्या सीझनचा चॅम्पियन कोण असेल ते पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. फक्त दिशा दिलेले ग्लान्स करत असताना फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर होते मात्र खराब फिल्डिंग झाली. धावा मिळतील पूर्णच्या पूर्ण या 4. चेंडू चांगला आहे. फटका देखील तेवढा चांगला. टर्न करत असताना एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तेवढाच वेगाने केलाय. स्कोर आता मात्र लेवल. फक्त एका धावेची गरज आहे या दरम्यान हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे इथनं आता विजय तर भरपूर सोपा झालाय आणि आता बीपीएल सीझन 1 ची ही मानाची ट्रॉफी, सन्मानाची ट्रॉफी मात्र उचलण्यासाठी
फक्त आणि फक्त धाव बनवायची आहे या मॅच मध्ये. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाला फक्त एक. सेलिब्रेशन साठी आता मात्र सर्व रेडी आहेत, खास करून कालवार संघ रेडी आहे सेलिब्रेशन साठी. आता बघूया एक धाव कशी बनवली झाल्या मॅच मध्ये, आणि ती धाव या दरम्यानची येत असताना फटका तर चांगला आहे, आणि तिथे फिल्डिंग आपण बघतो भरपूर सुंदरता केली होती. मात्र चॅम्पियन BPL सीझन 1 चा चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतो सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार. वेल प्लेड यस डीजे. यांचा संघ सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार अभिनंदन. आणि दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी राहिलेला आहे वीर तानाजी दापोडे, मान्य श्री आनंदजी लक्ष्मण पाटील, राजेश पाटील, विष्णू पाटील यांचा संघ वीर तानाजी दापोडे. अभिनंदन दोन्ही संघाचे. तर चला आपण या दरम्यान लगेचच बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. पारितोषिक वितरण सोहळा मध्ये त्याच्या अगोदर आपण सन्मानित करू ज्यांनी ज्यांनी नक्कीच स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य केलं, ज्यांचं नक्कीच चांगलं सहकार्य आमचे अंपायर असतील, आमचे डीजे मास्टर असतील, त्याच्यानंतर बघतो आपण आमची पूर्ण टेलिकास्टची टीम असेल, या नक्कीच यांना आपण अगोदर सन्मानित करू आणि लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्याला अर्थातच BPL 2022 चा बक्षीस आधी सन्मानित करूया आपल्या ऑफिशियल अंपायरला. उत्कृष्ट नक्कीच अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली. तर आमच्या दरम्यान ज्येष्ठ आणि सिनियर अंपायर अर्थातच